आपल्या स्थळामध्ये नुकतेच पाहिले, त्यानिमित्ताने चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। उपस्थित माझे ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे विषय आहे 4 तत्व 30 शब्द 5 नियमावर सेवकाच्या जीवनावर आलेले अनुभव या विषयावर आधारित आहे आणि मी थोडक्यात मार्गदर्शन करीत आहे। मार्गदर्शन करताना माझ्याकडून काही चूक बोलत असल्यास स्वयं भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित सेवक सेविका व बालगोपाल मला क्षमा करतील अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करीत आहे। तर मला असं वाटत नाही की मी मार्गदर्शन करावं, कारण मार्गदर्शन करता करता माझे आयुष्य चाललं। लोकांचं भलं करता करता आणि भलं सोचता सोचता माझ्या जीवनावर इतकं हे होऊन राहिलं, इतकं परिणाम होऊन राहिलं की मी जगाव की नाही जगाव। खूप काही परिणाम होत आहे आता सध्या। लोक काय सुचतात का नाही सुचत मला कधीच कळत नाही आणि कळतही असून मी बोलू शकत नाही। आजही लोकांना तेच वाटतं मी कोणाचंही चांगलं सोचलं आतापर्यंत आणि सामोरही चांगलं सोचण्याची प्रेरणा आहे माझ्यामध्ये, परंतु हर व्यक्तीनं माझं मतलबापुरता उपयोग करून घेतला, तो चाहे माझा असो की परका असो। कारण हॅलो एक मिनिट चालू करू। कारण काय, मी एक अनपढ माणूस आहे। आता अनपढ म्हणजे शिक्षणानं अनपढ आहोत, बुद्धीनं अनपढ नाही आहोत, कमी शिकला आहो ना। या जमान्यामध्ये मी पाहिलं शिक्षणाला बहुत महत्व आहे ना। एक बाप काबाड कष्ट करून मेहनत करून आपल्या पोटाला उपाशी ठेवून खूप मेहनत करते। एक जबाबदारी आहे नात्यानं की माझं मुलं बाळही चांगले राहिले पाहिजे, माझा मुलगा काहीतरी झालं पाहिजे। आता मेहनत करण्याची जे हे आहे तो चांगल्यासाठी करते का वाईटासाठी? हा, आता मुलगा जेव्हा चांगलं शिक्षण घेते, चांगलं तो त्या शिक्षणातून बापाला शिकवण्याचा प्रयत्न करते। तो शिकण्याचा प्रयत्न करत नाही, शिकवण्याचा प्रयत्न करते की माझ्या बापानं मला इथपर्यंत कुठून आणलं। हा, त्याचा बाप शिकला होता का? अरे शिकला होता का? त्याच्याजवळ पैसा होता का? या मार्गात याच्या पहिले आपण दुखीच होतो का नाही? काही होतं का आपल्याजवळ? मग आपल्याला साथ कोणा दिला? मग त्या मुलाला याची जाणीव आहे का की आज तो जे आहे ना ते कोणामुळं? त्याची जाणीवच नाही राहत। खूप दुःखाची गोष्ट आहे, ते जाणत नाही, माय जाणत नाही। माय बापाला सांगते अरे तू शिकला ना मुलगा, हा
अभिमान आणि गर्व हे माणसाच्या जीवनाला खाली आणणारे काही शब्द आहेत. रावणाचं राहिलं का गर्व? नाही. रामानं 14 वर्ष वनवास भेगलं तरी त्याला त्याचं नाव आहे का? चांगलं म्हणून नाव आहे का वाईट म्हणून? हा, त्यानं कोणाची किंमत केली? बापाची किंमत केली. बापाच्या शब्दासाठी त्यानं मान मर्यादेसाठी 14 वर्ष वनवास भोगला. आपला पोरगा तर 4 दिवसही वनवास भोगला. त्यानं माय त्याच्यापासून चांगल्या फालतू गोष्टीपासून मुलाला चांगलं झालं पाहिजे म्हणून त्याच्यापासून 2 दिवसही दूर राहायचे हात नाही. माझ्या पोटचा गोळा आहे म्हणते. अबे पण गोळा आला कुठून तुझ्या पोटात? तो हे सृष्टीचा निर्माता कोण आहे? तो तयार कोणा केला? आणि ज्या बाईले पोरं बारा नाही होत ते कुठे जाते? अरे कोणाजवळ जाते? हा, याचा विचार केला का त्यांनी? हा, याचा विचारच करत नाही लोक. आता ब्राह्मणजीला सांगितलं की साहेबानं मला शब्द दिलं आणि माझं घर झालं. मला गरज पडली साहेबाजवळ आ येतो, कधी नाही नाही म्हणलं. कधी म्हणलं का? हा, सत्य आहे. तुम्ही खोटंच नाही बोलत? नाही नाही. कधी तुम्हाला मनाई केली? नाही, कधीच नाही. कधी कोणीतरी म्हणा आज राहते माणसाला आपली घर भागून काय माहिती? अरे बाबा ब्राह्मणजी, एका जमान्यामध्ये ज्या माणसाचं घर नाही, दार नाही, काही नाही, त्याही जमान्यात मी मदत केली. त्या जमान्यात तो व्यक्ती एक एक वस्तू जर त्याला घ्यायचं काम पडलं तर बर्गेजीने विचारलं का म्हणे? अरे कुणाला विचारत होता? त्याचा करता धरता कोण होता? बर्गेजीच होता ना. चाहे तो प्लॉट घेऊ का घर घेऊ का घरी त्याला कोणता काही घेऊ. हा, आणि मी मोठा पागल माणूस. अरे साला एवढं मोठं ब्राह्मणजी, इतके वर्ष झाले, मला दुःख वाटत की हा माझा सेवक आहे ना, हा दुःखी काहून? याच्या मुलाबाळाची आकांक्षा पूर्ण, इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. तर हे केव्हा विचारायचे? जेव्हा याच्याजवळ पैसे नव्हते तेव्हा कोणाची किंमत केली आहे ना? आता याच्याजवळ इतके माणसं तयार झाले आहे. अबे बर्गेजी तेरे से क्या आड़ने वाला है हमारा? हाँ, आहे का नाही? हा ब्राह्मणी खरा आहे ना? आहे, सोचलं का? मी अनुभवला आहे. मी आता तर माझ्याजवळ आहे. मी जेव्हा 98 किरायाच्या घरात होतो त्यावेळेला लोक माझ्यासोबत जुळले होते. त्याचा भविष्य बनवासाठी मी कुठच्या कुठं फिरो, कुठच्या कुठं त्याच्या घरापर्यंत जाऊ, त्याला लोन करायसाठी मी माझ्या गाडीनं फिरो. माझा टाइम बर्बाद करत होतो, माझा वेळ बर्बाद करत होतो, माझ्या दुकानचा समय बर्बाद करत होतो. कारण तेव्हा जेव्हा त्यांना मुलं बाळे नसतील कदाचित, किंवा मग त्याच्यानंतर मुलंही झाले तरी त्यांचा मुलाचा भविष्य बनवासाठी सुद्धा मी या परमेश्वराच्या माध्यमातून किंमत केली. आज ते किती किंमत करून राहिले हे मला नाही माहिती. हे मला नाही माहिती. आता कोणी तोंड दाखवते का नाही दाखवत, का करते, का त्याच्या तोंडाला काही किडे लागले का माकोळे लागले, मी पाहतही नाही कधी. कधी पाहतही नाही, विचारच करत नाही त्या गोष्टीचा.
तो ज्या माणुसकीनं फिरून राहिलं ते कोणाची मेहरबानी आहे? अरे कोणाची मेहरबानी आहे? भगवंताची. मी आज ज्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून इथून बोलून राहिलो कोणाच्या माध्यमातून? आता त्याला त्याची जाणीव आहे का मला नाही माहिती. नाही तर मला असं वाटतं का त्याची बायकोही त्याला विचारत नव्हती. म्हणजे मला जर कोणी म्हणलं तर त्याचे उदाहरणही देऊ शकतो. माझ्याजवळ काही गोष्टी राहते तेव्हाच मी बोलतो. मी वाऱ्याला फाशी नाही लावत. आता माझ्या काही लोकांना प्रश्न मांडला, मी मांडलं नाही कधीच. जेथपर्यंत माझ्यानं गाडी चालल आणि जेथपर्यंत माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे तेथपर्यंत काय करायचं ते भलाई एकटा येऊन बसीन येतं. मला कोणाची गरज नाही आहे. तुम्ही आले का नाही आले का? माझी जे किंमत बनवली त्याची किंमत माझा आद्य कर्तव्य. नाही तर माझी बायकोही मला नव्हती विचारत, माझे नाते रिश्ते मला विचारत नव्हते, कोणी जवळ बसू देते का नाही हेही नाही माहित मला. आता लोकांचा भरपूर पैसा आहे लोकांजवळ, माझ्याजवळ नाही आहे. माझ्याजवळ भगवान आहे. माझ्याजवळ कोण आहे? मी नकटा बनून नाही जगत. पहिलेच्या जमान्यात आमचे आई वडील कहावत होते, नकट्याले नाक मोठं म्हण. अशी कहावत होती का? हो बेंद्रवाडी रामनेची अशी होती का कहावत? अरे नकट्याले नाक मोठं. हो तुम्ही केस असेच पिकले का तुमचे? नाही नाही मला नाही वाटत. काहीतरी त्याच्यात अंगार लावलीच नाही तर कीड. अहो ग्रामीण बाईनं काही मारलं तर नाही तुमचे हे पाहून? हे केस पिकवणं म्हणजे काही मोठं गोष्ट नाही. द्याचं पांढरं वंगण मारून. हा ज्या व्यक्तीनं अनुभवातून स्वतःच्या जीवनाचा जीवनचरित्र पाहून त्यानं जर विचार केला आणि मग त्याचे केस पिकले तर म्हणजे नाही याचा काहीतरी अनुभवातून पिकले. तुम्ही जर जीवन बनवायचं म्हणता, मी काही लोकांना फिरवलं कोणी म्हणाव, मी त्या जमान्यात किरायाच्या घरात होतो. पैशाची गरज मलाही होती. होती का नव्हती? का वाई होते त्या नको नको हा, कारण बापा आल्याचं काही होतं नाही माझ्याजवळ. सासू सासऱ्याचंही काही नव्हतं. त्या जमान्यातही कोणी म्हणावं का बर्गेजीनं 1 रुपया कोणाजवळून घेतलं आणि कोणाच्या पैशाचं 1 रुपयाचं पेट्रोल मी गाडीत टाकलं. आता काय, आता आमच्या काही लोकांनी म्हणलं संचालक मंडळ, आता त्याच्याबद्दल त्याने माहिती द्यायला पाहिजे. ज्याच्या गाडीमध्ये दम आहे त्याने येऊन बोलायचं. आता तुम्हाला सरळ सांगतो, उद्याला म्हणा कारण तुमचा सहयोग आहे. खूप चाहत होतो मी. ह्या माध्यमातूनच मी लोकांचं भविष्य बनवलं. आतापर्यंत जर लोक चांगले असते तर इथं पतसंस्था चालू होऊन गेली असती, इथं काही कारखाना चालू होऊन गेलं असतं. तुमच्या
ह्या नेत्या लोकांनी मी घेरून टाकलं असतं. माझं काही जर मी चांगलं करून दाखवलं असतं तर मला बोलायला काहीतरी नाक असतं आणि त्याला शरम लागली असते. आता मी एकटा काही करू शकत नाही. आता बायको गेली स्वयंपाक बनवल बरोबर पाहिजे मी काम. आता बायको मध्ये तूच स्वयंपाक कर, तूच हे कर, तूच ते कर, न पाणी भरू लागतं बाई. मग मला काय कर, जिवंत राहू का नको राहू? तुझ्या बापाला काय ते? म्हणून काय पहिलेचे जे महाराज लोक आहे का नाही, ते दक्षिणा अमुक तमुक, पाया लागा, गळ्यात माळा टाका, हार टाका. अरे करते का नाही असं? हो. चला तुम्ही लोक यार एवढं करून माझ्या गळ्यात एक हार नाही टाकायचा आपण बारणी बाबाचे. त्याच्या वावरात जाऊन त्याचं घर बनवायचं काम लोक पंडित जाते पाहणे तर झाले पैसे घेते. आता लोक मी काय बोलू नाही शकत. मला बोलायला बहुत जागा आहे. हे जेव्हा जागा घेतण्यापासून तर बनण्यापर्यंत काय काय लोक बोलत होते काय नव्हते बोलत हे बनून गेलंय. नशीब समजून जा, बसाले तरी भेटले. हो पाहिजे हे नशीब समजून घ्या. मी जर बेश्रम राहिलो असतो ना, त्या मंडळ सारखंच काम जर केले असतं ते झालं. अरे झालं असतं का? नाही. आणि तेवढं काही नव्हतं माझ्याजवळ, पण मी थोड्याच गोडी करून दाखवली. आणि मी चाहतो का कोणीतरी येऊन बोलावं. माणसाला कळलं तर पाहिजे. आता त्या दिवशी तर मी माझ्या नातवाविषयी बोललो आणि ते वाट तुम्ही पाहिलं का? व्हॉट्सअप फेसबुक मी मला टाकून स्वतः बसवलं, सांगितलं लोकांना हे व्हॉट्सअप फेसबुकवर ग्रुपमध्ये टाकून द्या. आता माझी पोरगी आली आहे का ते? अरे प्रगती आली का? ते नाही आले ना? अरे आली का नाही? अरे हो नाही तर नाही म्हणा. अजय आला का? गया. हाँ आया था गया. आता दुसऱ्या माणसाला जर शरम असती त्या पोरीले किंवा त्या माझ्या आज्यानं माझ्यासाठी का केलं, बाप कसं होतं, काय होतं, का नाही होतं, माझा आजा म्हणते तर गलत म्हणते का चांगलं म्हणते, मी ना परमेश्वराची किंमत केली पाहिजे. मी कोणाच्या माध्यमातून केलं त्याचं? अरे कोणाच्या माध्यमातून? मग त्यानं त्या परमेश्वराची किंमत करायला पाहिजे ना. अरे करायला पाहिजे का नाही? मी हेच तर बोललो त्याला. तुझा जीवन बनवासाठी मी तुले एकही रुपयाची कमी पडू देत नाही. आणि तुझं जीवन चांगलं व्हावं याच्यासाठी तुले परमेश्वराच्या सोबत राहण्याने सांगितलं. मी परमेश्वराचे विचार घेऊन चालण्यासाठी सांगितलं. आता झुमेतल्या कोंबड्यासारखे राहायचे लोक. हे जवान पोरं म्हणजे असं वाटते का सालं चांगलं टवटवीत दिसले पाहिजे. हे बोसडीचे दीड फुटली सकाळी उठली जाड्या वाळवून घेते पण हम शिवाजी महाराज की औलाद म्हणते. मग तुला बाप पुढे गेलो. अभी त्याचे गुण आहे का तुमच्यामध्ये? ते नाही आहे.
आमचे जुंदे बाबा स्वच्छ मन, शुद्ध शरीर, स्वच्छ विचार, साधी राहणी, हे भगवंताने प्रिय आहे म्हणे. हा बोला ना. आला नाही का तू इकडे? अरे तर मग मला फोन करायचं ना. फोन केला तर तुला आराम झाला असं इकडे आला तर एक 42 तीर्थ देऊन टाका. आता 1 घंट्याने 1 कीर्तन, संध्याकाळी 1 कीर्तन. त्याला म्हणजे ते काय तो येणार होता इकडं. अरे तर आपण तुमच्याजवळ गाडी आहे, घोडं आहे, एक दिवस दुकान बंद ठेवून द्या. चला ठीक आहे, ठीक आहे, देऊन टाका. हा तुम्ही तुमचे विचार मांडले ना, काही प्रतिसाद? हा त्याचं कारण हे जेवढे लोक जे बसले आहे ना, हे लाईट बिल, हे बिल, ते बिल, तमुक बिल, हे काही नाही. मी जेवढं फिरतो का नाही तुमच्या लोकांसाठी, तेवढे खर्च देणं तुमच्या जीवावर येईल. कधी याची तब्येत खराब, कधी त्याची तब्येत खराब, कधी त्याची तब्येत खराब. या भवनाच्याच कम से कम 2-4 तक्रार होऊन जाते. हा अरे तुम्ही ह्या लोकांचं आता नाही, आता ते काय आता तयार झालं. ज्या काळात माझ्याजवळ काही नव्हतं त्या काळात सुद्धा रात्री बेरात्री लोक मला बनवायला यायचे. किरायाच्या घरात होतो तेव्हापासून लोक मला बनवायला यायचे. तेव्हा त्यांनी भाडे दिलं का मला 1 रुपया? अरे त्यांनी 1 रुपया दिला का कधी? वानगिणी नाही आहे का? अहो तू सांग ना मला ना, दिली का 1 रुपया? तुझ्या लाव्यापर्यंत रात्री 3-3 वाजता येऊ. हा असे अरे ज्यावेळेला नव्हतं त्यावेळेला काहीच नाही ना. ठीक आहे, आता असल्यावरही काय देते का लोक? कारण त्याच्याजवळ किती आले तरी बहुत समाधानी नाही आहे लोक. हे मरेपर्यंत समाधानी नाही राहणार. आणि हे सत्कर्म करू शकत नाही, याची अवकाश नाही आहे. सत्कर्म करासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आणि म्हणूनच भगवंताला जुंदेव बाबाला सांगितलं होतं, तुझे ये मेरे से कुछ पाना है तो तुझे मोह माया अहंकार का त्याग करना पड़ेगा. हे साधारण गोष्ट नाही आहे ना. हे करूच शकत नाही. ज्या जमान्यात काही नव्हतं त्याही वेळेला म्हणजे सुखी नव्हते ना, आजही आहे तरी सुखी नाही आहे. आजही पाणी भरते झालं आहे लोक. पहिले काही लोक दारू पीत का नाही मारलं त्याच्या पहिले. हे कामाले हात नव्हते लावत, आता भोपडीने झाडू मारते. हा अरे हटा आणि भियत होत्या बायका, आता नाही भियत. अरे आठवते हा कारण का आता एकटी नाही आहे बायको ना, कोरोनाचा साथ आहे ना, म्हणून तो बापाही पीत येते. पहिले माय म्हणते नको हिच्या पहिला मायला का मारून टाकू. हा आणि पहिले काय ते डटवली म्हणजे मग काही नाही. हा अरे खरं आहे गोड आहे. आता ज्यानं घडवलं ते खरं म्हणणारच नाही, कारण का त्याला हा म्हणून तर म्हणते बर्गेजी हरामी आहे म्हणते, झाला काही बोलत राहायचं म्हणजे शिवाय त्याची म्हणते आम्हाला म्हणते. हा का
शिवा कोण देते? ज्याला गलत दिसत तो शिवा नाही दे. हा अरे हा तर माणूस होय. हा हो वाईट नाही, हा तर माणूस होय. त्या बैल जर एखाद्या वावरात बसला किंवा आळवा तिवा हे त्या मायने हा बैल बैलाला शिवाय देते लोक. त्याला तो तर जनावर, त्याला समजते का बिचारा? अरे जनावराला समजते का? तरी त्याला शिवा देते. तर मग या माणसाला कोण दे? मग जाणून बुजून तू वागून राहिला ना असं. मग त्या भीमदेव बाबांना एवढं शिकवलं, सगळं काही केलं, आपलं रात दिवस तुमच्यासाठी जागला, हे केलं ते केलं. त्याच्या नावावर 2 टाइमचं काय चांगलं खाऊन राहिले, मग त्याची किंमत कोण करणार? त्याची किंमत करणं नाही होत. तू कोणाला सांगून राहिला? भीमदेव बाबाला का मले? अबे तुझे पोरं जे आज शिकवून राहिले ना, शान सुटणं जगून राहिले ना, तुझीच दिवस नसतं निघाले तर तू त्याला कुठून जगवलं असतं बे? अरे जगवलं असतं का? अबे पहिले त्याचा विचार कर ना. हा कुत्र्यासारखे इडली असते तर कोणी विचारायला नसतं ज्या पोरं आले. हे मंगळवारी आले बिचारे नोकरीला आहे का रे? पाना आहे तुमच्या नगरे नोकरी राहून बायकोने याची किंमत केली का? अरे केली का? किंमत आता झाली. केव्हा? मार्गात झाल्या. आता हे मला काय सांगणार? हे जेवढे हे लोक आहे का रे, आता मी बेसरासारखा वागत नाही ना. मला बोलायला बहुत आहे, बहुत शिवा देतो मी. चांगल्या चांगल्या शिवाय ते डिक्शनरी आम्हाला जोड द्यायची. आणि ते असं काही बिनकामानं नाही. त्याचा जबाब देईन, मी जे बोलतो त्याचा उत्तर देईन. त्याला सामने येऊन बोलावं. ज्याला बोलायचं त्याला सामने येऊन बोलावं. एक तर माफी मागीन हजारो, नाही तर जबाब दे. त्या कोणी असो ना, या मार्गातला कोणत्याही माणसाला प्रश्न विचारावा मला. मी मोह म्हणून भेडायला चांगलं. मी या मार्गात महान शक्ती आहे म्हणूनच या मार्गात आलो. आणि काम चालवसाठी नाही आलो, मतलबापुरतं नाही आलो. जीवन भऱ्याचं वचन दिलं, जीवन भऱ्याचं. आणि म्हणून कितीतरी लोक आहे माझ्याजवळ, कोणी माझ्याजवळ येऊन कोणी खाली हात वापस नाही गेलं. आता त्याने मला खाली हात करून टाकलं, पण माझं खाली हात होणार नाही, लक्षात ठेवता. माझं खाली हात होणार, कारण माझ्याजवळ भगवान आहे ना. मी संगत कोणाची आहे मला? अरे कोणाची संगत आहे? मी आजूबाजूवाल्याच्या फालतू माणसाची संगत नाही करत. माझं आपलंही असलं ना तर त्याला म्हणजे आठ चालेल. काय बायकोले म्हणतो भैया मी तुझं वाईट सोचीन ना तर मी बोलेन, आणि तू ना माझं वाईट सोच लवकर मरशील. सिध्या सिध्या गोष्टी आहे ना. मी अंगाचा पाणी करून या भगवंताची प्राप्ती मिळवली आणि ह्या लोकांचं भविष्य बनवलं, यायला एका पैशाची. आणि आज ते लोक, जे लोक ज्याच्या भविष्यासाठी मी भगवंताजवळ सांगत का, आणि ते काय मला सांगणार आहे? हे कोल्हे कुत्रे ऐकत राहते तुमच्यासारखे. माझं जीवन हा कोल्ह्या कुत्र्यासारखं नाही.
स्वाभिमान माणूस आहो, स्वाभिमान राहील आणि मरेपर्यंत राहील. कितने भी ढग सूरज के सामने आ जाए, सूरज का जो उजाला है ना वो छुप नहीं सकता. छुपेगा क्या? वो कब ना कब बाहर हो जाएगी. ढग आएंगे और चले जाएंगे. मैंने भगवान को, मैंने और उसके शक्ति को अपने आंखों से देखा हुआ. नजरों से देखा हुआ कि वो क्या करता है और क्या कर सकता है. मैं लोगों के बताए हुए मार्ग पे नहीं चला ना. मैंने भगवान के दिए हुए और मेरे महान त्यागी बाबा जुमदेव जी के विचारों को सामने रखकर उन्होंने मेरे को जिस सिखाया है उसके आधार के ऊपर मैं अपना जीवन बिता रहा हूँ. अपने और पराये के ऊपर नहीं. मेरे अपने भी कुछ अच्छे होंगे, अपने भी कुछ खराब होंगे, तो उनको दूर रहना भी पड़ेगा मेरे को. मेरी कीमत यदि साबुत रखना है तो. और जिस दिन ऐसा समय आ जाएगा, मैं मजाक नहीं कर रहा हूँ, तुम्हारे जैसा मतलब ही आदमी नहीं हूं मैं, उस दिन आत्मदहन कर लूंगा. पता भी नहीं चलेगा, पता भी नहीं चलेगा. क्योंकि मेरा भविष्य बन गया. मेरा अभी आगे भविष्य कुछ नहीं बनना है. कोई बात की कमी नहीं किया मेरे भगवान ने. सिर्फ नाम बाकी अच्छा रहने को, और खराब होने के पहले ही मैं अपने ऐसी तैसी कर लूंगा. मैं पैसे के लिए या नहीं, आज यहाँ जो बोल रहा हूं ना, ये हमारे भगवान के लिए. मेरे भगवान ने मेरे लिए क्या किया और मेरे जुमदेव बाबा ने मेरे लिए क्या किया. कोई मेरे लिए साथ नहीं दिया था, मेरे भाई बहन या मेरे औरत के भाई बहन. मेरे भगवान ने साथ दिया मुझे. किसने साथ दिया? भगवान. भगवान ने साथ दिया. मैं उसको जीवन भर ये नहीं कर सकता. जीवन भर. आज तो औरत को खाने को मिल रहा है इसलिए अच्छी बोल रही या गलत बोल रही होगी. चांगलंही केलं तरी तेच आहे, नाही केलं तरी तेच आहे. हा, कधी चांगल्याला चांगलं म्हणलं का जीवन ह्या लोकांना? मी फालतूचं जीवन नाही जगत. आणि म्हणूनच मला भूक नाही लागत. तरी मी 3-3, 4-4 दिवस जेवत नाही, तरी माझ्या चेहऱ्यावर फरक नाही पडत. कारण का माझ्यावर छत्रछाया कोणाची आहे? भगवंताची. म्हणलं तर तुम्हाला जागवतो मी. सकाळी उठतो ना, मी बायकोची ऐकलं होतं ना, तर मग झोप म्हणलं होतं एवढ्या सकाळी उठता का म्हणे? हा, मग मी तुम्हाला जागवू शकलो होतो का? मी बायकोला जमत नाही ना. अरे हा, तुम्ही नाही करायचं मग करू. हा, मला आपल्या, मी तिला म्हणून आपल्याला म्हणतो, मला खुदले जागाचं आहे आणि दुसऱ्याले जागवाचं आहे. हा, माझ्या जुमदेव बाबाने मला जागवला ना. कोणासाठी? तुझ्यासाठी, तुझ्या पोरा बारायसाठी. का म्हणे माझ्या जुमदेव बाबा? इस मार्ग में जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो सोएगा. त्याची ऐकून काय? हा, अरे जुमदेव बाबा चांगला आहे का वाईट होतं? चांगला असेल तर मग, नाही तर मग म्हणायचं नाही, जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा बेटा बड़ा. तू त्या नको बनव तसं वाद. हे फालतू उपस्थित लोक माझे काम नाही, धंदा नाही. आपण खाल्लंच नाही ना. हा, मला कोणी आहे नाही, एकटाच आहो.
जे होते ते मतलबी होते. माझ्याजवळ बहुत विचार आहे, बहुत खजाना आहे जिंदगीचा. माझ्या भगवानानं देऊन ठेवला आहे आणि माझ्या जिंदोबाच्या अनुभवावर आधारित आहे की वेळ होती तेव्हा कसं होतं आणि वेळ गेल्यावर त्याचे काय केलं त्याला. चला आपण आता येथेच संपवून टाकू, नाही तुम्ही दिवसभर बोलत राहील का तुम्ही साला येथे ऐका तिकडे जाऊन साला मग कसे बोलून काही अर्थ राहिला का? फालतूचा पागल सारखा बोलत राहील. चला आपण एकटीने बाबाचा जयघोष करू. रुद्र अवतार भगवान बाबा हनुमान जी की जय. महाराज की बाबा गुरुदेव की जय. परमात्मा एक सत्य. म्हणे काय करतो विनंती केली होती का? लाव का आपण